खानापूर चापगाव ग्रामपंचायत हद्दीतील अल्लोळ गावामध्ये बिबट्या पाहिलेचा व्हिडिओ प्रसारित सोशल मीडियावर झाला होता। कुमुदा टीव्हीने त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर तो व्हिडिओ 4 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ आणि 1 वर्षापूर्वी तोच व्हिडिओ व्हायरल झाला होता। मग असा असताना हा व्हिडिओ इथं मिळाला कसा, हे संशयाची पाल कुमुदा टीव्हीच्या मनामध्ये आली आणि त्याने एक सखोल अभ्यास केला। वन अधिकाऱ्यांची भेट घेतली। वन अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश त्यांनी सोडले। त्यांच्या ध्यानात पण आलं हा व्हिडिओ खोटा आहे, पण हा खानापूर प्रदेश अरण्य प्रदेश असल्यामुळे इथं जनावर असतातच, प्राणी असतात, त्यासाठी लोकांनी बेसबद राहू नये असा इशारा वन अधिकाऱ्यांनी दिलेला आहे। चापगाव परिसरात बिबट्या दिसल्या व समोर थांबून 10 फुटावरून आपण व्हिडिओ शूट केल्याची बातमी प्रसारित केली गेली होती, पण तो व्हिडिओ टिपला नव्हता, फेक होता। कारण हाच व्हिडिओ 1 वर्षापूर्वी यूट्यूबला अपलोड झाला होता। याची दखल कुमुदा टीव्हीने घेतली व खानापूर वन अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी ती बातमीबद्दल प्रत्यक्षदर्शीला भेट घेऊन विचारपूस केली। प्रथम त्याने आपला व्हिडिओ डिलीट झाल्याचे कारण दाखवले। ज्या वेळेला वन अधिकाऱ्याने आपल्या खाकी दाखवण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याने कबूल केले असे वन अधिकाऱ्यांनी कुमुदा टीव्हीला सांगितले। मग कुमुदा टीव्हीने विचारले यांच्यावर काय कारवाई करणार असल्याचे। त्यावेळेला त्यांनी कुमुदा टीव्हीला सांगितले आपण 3 दिवसात त्यांच्यावर कारवाई करू व नोटिसा बजावू असे आश्वासन त्यांनी दिले आहे। आमच्यासोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आणि आज जो विषय घडला त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे। समाजसेवक किरमटे सर आमच्याकडे आहे, गोविंदराव किरमटे सर आहेत। ज्या वेळेला ह्यांना पण ही बातमी समजली की व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि अल्लोळ गावामध्ये बिबट्या दिसलेला आहे, मग त्यावेळेला त्यांनी पण आमच्यासोबत या गोष्टीचा विचार केला। वन अधिकाऱ्यांना विचारलं की खरोखर तिथं बिबट्या आहे का। मग त्यावेळेला तो बिबट्या अरण्य प्रदेश असल्यामुळे बिबट्या हे असणं शक्य आहे, पण तो जो व्हिडिओ केलेला आहे खोटा आहे असं सर वन अधिकाऱ्यांनी म्हटलं। तर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? आता त्या वन अधिकाऱ्यांनी जी काय आमच्या ह्याला दिली माहिती दिली ती करेक्ट दिली आणि त्याच्यावर चुकीच्या बातम्या किंवा चुकीचे असे व्हिडिओ वगैरे जुने व्हिडिओ वगैरे हुडकून जर आज नवीन जर पब्लिकला दिशाभूल होणारी जर बातम्या प्रसिद्ध होत असतील तर प्रत्येक माणसाला जी भीती निर्माण होते, त्याच्या कामकाजाला जाणं येणं, ऊस आहेत, पाणी लावणं, रात्री अपरात्री घर सोडून जाणं, जंगलातच सगळी शेती असल्यामुळे त्या पद्धतीनं लोकांचा भ्रम आणि त्यांना वाटणारी भीती ही चुकीच्या ह्याच्यामुळे वाढत जाते आणि त्यामुळे त्यांची कामं, घरगुती कामं कंप्लीट खानापूर तालुका उपजीविकेचं साधन म्हणजे फक्त हातावर पोट भरणारी सगळी जनता आहे। संपूर्ण हे शेतीचं हे आहे तालुका आणि या अशा तालुक्यात अशा भीतीचं वातावरण निर्माण करणारी एखादी जर शंकास्पद गोष्ट घडली तर ती खरी आहे का खोटी आहे का, हा कुमुदा टीव्हीनं जे उचललेलं पाऊल आहे ते 100% बरोबर आहे। आणि त्याला दिलेली जी काय मुलाखत आत्ता जी काय वन अधिकाऱ्यांनी सांगितली चर्चा झाली त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले ते चुकीचं आहे, पण त्यांना नोटिसा वगैरे काढून आम्ही ते सत्य कंडिशनचे सगळे रिपोर्ट तुम्हाला कळवतो आणि त्यानंतरच आम्ही स्वतःची मुलाखत देतो असं वन अधिकाऱ्यांनी सांगितले। याबद्दल जनतेनं सुद्धा ह्या असल्या खोट्या याच्यावर विश्वास ठेवू नये, पण सांभाळून जाणं येणं फिरणं करणं हे बी तितकंच खरं आहे। पण एखादा युवक जर म्हणला त्यांनी एक 10 फुटावरनं जर हे काढले काय 10 फुटावरनं हे काढले तर ती तसं डेअरिंग कुणी करू नये आणि चुकीच्या डेअरिंगखाली आपला प्राण जाईल। घातकीनं उचललेलं पाऊल हे करेक्ट आहे। आम्ही सामाजिक कार्य आता गेली 35 वर्ष इथं करतो आहे। आता मी इथं सोशल मीडियावर संपूर्ण ह्याच्यात फिरलेला जो व्हिडिओ बिबट्याचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ 1 वर्षाच्या पूर्वीचा केव्हाचा तरी आहे। 4 महिन्यापूर्वी तो पण प्रसिद्धीकरणाला आला होता आणि तोच व्हिडिओ आतासुद्धा कालच्या ह्याला प्रसिद्ध झाला आहे। आणि असे खोटे व्हिडिओ वगैरे जर का काढून जर प्रत्यक्षात घटना न घडता हे केलं गेलं आणि लोकांची जनतेची दिशाभूल करून जर जनतेला
त्रास देण्याचं नाहक काम होत असेल तर अशा व्हिडिओ दाखल करणाऱ्याने पूर्ण खात्री करूनच व्हिडिओ वगैरे हे करावेत। आणि आता बघा, बिबट्याची उडी मारायचं क्षेत्र जवळजवळ 12 फूट उंच लांब उडी मारतो तो। 10 फुटावरनं त्याच्या डोळ्यात डोळ्या घालून ज्या ह्याने रिपोर्टरने हे दिले हे चुकीचं आहे। कधी शक्य आहे का हे? मग असे चुकीचे प्रस्ताव होऊ नये त्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी। वनाधिकाऱ्याने आम्हाला दिलेले शब्द आहेत, ह्याची सगळी पडताळणी आम्ही केलेली आहे। तो व्हिडिओ चुकीचा आहे, ते सगळं प्रकरण चुकीचं आहे। पण आम्ही आता त्या रीतसर त्यांना नोटिसा वगैरे बजावून त्यांचा खुलासा वगैरे घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही आमची स्वतःची मुलाखत देऊ शकतो असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। तर त्वरित कुठल्याही आमच्या जनतेनं त्या अशा बोगस ह्याच्यावर शक्यतो विश्वास ठेवू नये आणि धाडसानं कुठल्याही पद्धतीचं धाडस तशा पद्धतीचं घातलं की पेपरला 10 फुटावरनं डोळ्यात डोळे घालून वगैरे हे चुकीचं आहे। कधी शक्य न होणारा तो हे प्रसारण झालं आहे। तर तसं कधी कुठल्या दुसऱ्याने व्यक्तीनं तसं धाडस करू नये। समजा एकदा कदाचित बिबट्या दिसला किंवा काय तर ते धाडस चुकीचं होईल, कारण का ते तो कधी बघत बसणार नाही, तो अंगावर झेप घेतल्याशिवाय सोडणार नाही। तर कोणाची दिशाभूल न करता दिशाभूल होऊ नये यासाठी आमचं सामाजिक तत्वानुसार सामाजिक कार्याच्या पद्धतीनं आम्ही ही चौकशीला इथं आलो होतो। त्या मानानं दिलेली वनाधिकाऱ्यांनी माहिती दिलेली ती बरोबर आहे आणि घातलेला व्हिडिओ वगैरे चुकीचा आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। पण नोटिसा इश्यू करून त्यांना हे करून आम्ही संपूर्ण डिटेल माहिती देतो असं आम्हाला ग्वाही दिलेलं आहे। धन्यवाद सर। आता आमच्यासोबत कदम आहेत, नारायणकर आहेत। हे पण समाजामध्ये एक चांगलं कार्यकर्ता असतात आणि समाजासाठी त्यांची धडपड आहे। तर यांच्यासोबत जाणून घ्या। साहेब, जो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही पाहिलात का? ते काय आहे सर, जो आलेवळमधून जो व्हिडिओ त्यांनी जे सोडला हा व्हिडिओ पूर्णपणे म्हणजे ह्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे चुकीचा आहे, म्हणजे खोटा आहे। कुठल्या साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे? वनाधिकाऱ्यांच्या। कारण आम्ही आता ज्येष्ठ ऑफिसरांना भेटलो आतमध्ये जाऊन, त्यांनी आम्हाला सांगितलं की तो जो व्हिडिओ आहे तो त्यांनी खोटा व्हिडिओ, जवळजवळ 1 वर्षाच्या पाठीमागचा व्हिडिओ त्यांनी तो आपला फोटो घालून त्यांनी जे हे केला ते सगळं चुकीचं आहे आणि खोटा आहे। पण खोटा जरी असला, आत्ता त्यांना समजलं आहे की हा खोटा आहे, पण त्यांनी माझं असं म्हणणं आहे की त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेऊन वन अधिकाऱ्याने तो व्हिडिओ व्हायरस कसा झाला, कोणी पाठवला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये हा व्हिडिओ गेलेला आहे। हा व्हिडिओ पूर्ण तालुक्यामध्ये गेल्यानंतर संपूर्ण तालुक्याच्या लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ही भीती जी आहे ही सर्व खोटी आहे आणि ही लोकांनी मनातलं काढून टाकावं। तरी पण सुद्धा जर असं एखाद्या वेळेला अस्वल किंवा वाघ असं कोणाला दिसला तर आपली सावधगिरी बाळगावी की ह्यांनी सांगितले म्हणून 10 फुटावर जाऊन व्हिडिओ करू नये। कारण तो झेपच घेतो 18 फूट आणि हे कसं सांगतात 10 फुटावरून काढलो म्हणून, आणि त्याला भिवून म्हणे वाघ आतमध्ये गेला झळपाटमध्ये। मग हे सगळं खोटं आहे। वाघ कधी भिवून माणसाला भिवून जाणार नाही आणि ह्या लोकांनी त्याची सावधगिरी बाळगावी आणि ह्या वन अधिकाऱ्याने ज्या माणसाने व्हिडिओ जे सोडला आहे त्यांना खरोखर अगदी त्यांना सजा झालीच पाहिजे। कारण लोकांना समजलं पाहिजे की उद्या हा असा व्हिडिओ आम्ही व्हायरस केलो आणि खोटी ठरली तर त्यांना कशी सजा झाली तशी आम्हाला पण होईल असं त्या लोकांना सोडणाऱ्यांना भीती वाटली पाहिजे। त्यासाठी वन अधिकाऱ्याने दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा घालावा असं मी मागणी करतो। धन्यवाद। आता आमच्यासोबत आहेत दलित पिछड़ा वर्ग ರಾಷ್ಟ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹನುಮಂತ ಗುಟ್ಲಾರ್ ಅವರು ಈಗ ಕಳೆದ ಒಂದು 15 ದಿವಸ ಹಿಂದಗಡೆ ಒಂದು 8 ದಿವಸ ಹಿಂದಗಡೆ ಚಾಪಗಾಂವ್ ಅಲ್ಲಿವಳ ಊರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿರತೆಯನ್ನು ನೋಡಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಹವಳಿ ಆಗಿತ್ತು। ಈಗ ನಾವು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಆಫೀಸರ್ಗೆ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದರು? ಈಗ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಆಫೀಸರ್ಗೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆದಾಗ ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ಸುಳ್ಳು ವಿಡಿಯೋ ಐತಿ, 1 ವರ್ಷದ ಹಿಂದದ ವಿಡಿಯೋ ಐತಿದ, ಇದನ್ನು ಸುಳ್ಳು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಕಾಸಿಗೆ ಮಂದಿದ ದಿಶಾಬೂಲ್ ಮಾಡತ್ತಾರೋ। ಹಿಂಗೆ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಇನ್ನೊಂದು ತಿಂಗಳೇ ಸಾಲಿ ಸುಟ್ಟಿ ಕೊಡ್ತೈತಿ। ಸುಟ್ಟಿ ಕೊಡೋದು ಹಳ್ಳ್ಯಾನ ಹುಡುಗರಿಗೆ ನಮ್ಮ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನೈತಿ ಹಳ್ಳ್ಯಾಗ ಬಸ್ ಊರ ಮಟ್ಟ ಬಸ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ।
2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರ್ ಬಸ್ ನಿಂತು ಆಮೇಲೆ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹುಡುಗರು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತಾವೆ. ನಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಹೋಗಿ ಹುಡುಗರು ಟೈಮಾಗ ಅಲ್ಲಿ ಏನಾರು ಹಿಂಗೆ ಕಾಣ್ರನ್ನ ಹುಡುಗರು ಇವು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದಾನೆ ಅಂತ ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತೊಂದು ಹುಡುಗರು ಹೋಗಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಾಕತ್ರ ಅದು ತಪ್ಪಾಗ್ತೈತಿ. ಮತ್ತು ಅದು ಚಿರ್ತಿ ಯಾವತ್ತು ವಿಡಿಯೋ ಮಾಡುವಟ್ಟು ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ಅದು ಒಂದು ಮೇಲೆ ಹುಡುಗಿರ್ತಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯನ ಕಲಾಸ ಮಾಡಿಸೋದು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಹಿಂಗೆ ದಿಶಾಬುಲ್ಲ ಮಂದಿನ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಮತ್ತು ಮೀಡಿಯಾದಾರ ಏನೈತಿ ಬರೋಬ್ಬರ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಅದು ಏನು ಎಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಇದ್ದರೆ ಇದನ್ನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಮಂದಿನ ದಿಶಾಬುಲ್ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ಗೋವಾ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕ ಆಜು ಬಾಜು ಇದ್ದದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಗುಡ್ಡ ಐತಿ. ಗುಡ್ಡದಾಗ ಕಡ್ಡಿ ಹುಲಿ ಇದು ಚಿರತೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಣಿ ಬರುತ್ತವ. ಆನಿನೂ ಮಾನ್ಯ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿ ಸಿಟಿಯಾಗಿ ಬಂದು ಖಾನಾಪುರಾಗ ಎಂಟ್ರಿ ಆಗೈತಿ ಆನೆ. ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಹಿಂಗೆ ಜನವ್ರು ಬಂದಿರ್ತಾವೆ. ಆದರೆ 10 ಫೂಟ್ ನಂತರ ಹೋಗಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದು ಇದು ನಿಮ್ಗೆ ತಪ್ಪು ಐತಿ ಮತ್ತು ಮಾಡೋದಲ್ಲ. ಮತ್ತು 10 ಫೂಟ್ ವಿಡಿಯೋ ಇದು ಆ ಮನುಷ್ಯನ ಮಾಡಿದ ಮತ್ತು ನಾಳೆ ಮತ್ತೊಂದು ಮನುಷ್ಯ ಹೋಗಿ ಅದು 10 ಫೂಟ್ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋಕೆ ಹೋಗಿ ಅವ್ನ ಜೀವಕ್ಕೆ ಅನಾಹುತ ಆಗೋದು ಚಾನ್ಸಸ್ ಐತಿ. ಆದರೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಗೆ ತಪ್ಪು ಐತಿ, ಇದು ಮಾಡೋಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಈಗ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಸಾಹೇಬ ಏನು ಇದಾನೋ ಅವ್ರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕಾನೂನು ಕ್ರಮ ನಾವು ಮಾಡ್ತು ಅಂತಾರೋ. ಮತ್ತು ಇನ್ನು सोबत आहेत चौकीदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष. जिल्हाध्यक्ष जे आज आम्ही वन अधिकाऱ्यांना भेट घेतली, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले? तर त्यांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की सर जो व्हिडिओ डाउनलोड केला म्हणजे जो दाखवलेला आहे, ज्या शेतकऱ्याने असो किंवा जो कोणी माणूस सांगितलं की ते व्हिडिओ मी स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं म्हणून, तो व्हिडिओ खोटा आहे. त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे. तो व्हिडिओ ऑलरेडी 1 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यानंतर 4 महिन्यापूर्वी पण तो अपलोड झाला, 1 वर्षापूर्वी पण अपलोड झालेला आहे. तो व्हिडिओ घेऊन लोकांची दिशाभूल करून आपल्या वैयक्तिक काही कामासाठी किंवा वैयक्तिक ह्याच्यासाठी हे करणं त्यांचं चुकीचं आहे. आणखी त्यांच्या ह्याच्यामुळे काय होते, आता 10 फुटावरून कोणी शूटिंग केले असं जर यंग जनरेशनला किंवा आणि कोणाला हे होते आणि त्यांच्या प्रेरित होऊन आपण पण तसा व्हिडिओ करावा, माझं बी नाव पेपरमध्ये येते, मी बी पब्लिशमध्ये हे होतो आहे असं म्हणून कोणी करायचं धाडस करतील तर त्याच्या जीवावर ते बेतेल. त्यामुळे असं कोणी करू नये. कारण 10 फुटावरचा व्हिडिओ नाही आहे, तो जॉग्राफी चॅनलचा बाहेर देशाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ आहे. असं असताना कोणी इथं धाडस करून आपले जीव गमवाईल, त्यामुळे तसं करू नये. आणि आमचा हा परिसर पुरा खानापूर तालुका जंगल परिसर असल्यामुळे वाघ बिबट्या हत्ती काही अस्वल काय असे येणं जाणं असते. त्यामुळे तसं कुठं आढळल्यास दिसल्यास तर त्वरित त्या माणसांना आपण सुखरूप जागी कसं जाऊ ह्याची दक्षता घेऊन त्यांना सुखरूप जागी जावं, त्याच्याशी त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न किंवा त्याच्याशी काही हे करणं विटंबना त्याची करायची प्रयत्न असं का करू नये. अन्यथा तो काही रागाच्या ह्याच्यात त्याच्या ह्याला जर तो माणसावर आघात करेल तर माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो आल्लेवळ गावामध्ये जो व्हिडिओ झाला म्हणून केलेला आहे तो खोटा आहे. आणि तो खोटा असून काही पत्रकारमध्ये पेपरमध्ये सुद्धा आलेला आहे की तो 10 फुटावरून शूटिंग केला आहे म्हणून, आणि सोशल मीडियामध्ये पण ती न्यूज झालेली आहे. त्याची शहानिशा न करता त्यांनी केलं आहे. पण कुमुदा TVने त्याचं पडताळणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शन आल्या की ते व्हिडिओ 1 वर्षापूर्वी मॅच दुसरा अपलोड झालेला आहे म्हणून. त्या संदर्भात आम्ही आता अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो मान्य केला की तो व्हिडिओ खोटा आहे. आणि आम्ही त्यांना नोटीस देऊन ज्या पत्रकारांनी बातमी छापली त्यांना पण, आणि जो व्हिडिओ मी पाहिला आहे मी केलो म्हणतात त्याला बी नोटीस देऊन त्याची शहानिशा करून 3 दिवसात आम्हाला रिपोर्ट देतो म्हटलेत. त्याच्यानंतर आम्ही ते योग्य ते काय हे होईल. पण असं करू नये आणि असं केल्यास कायदेशीर कारवाई होते हे यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि असं कोणी यंग जनरेशन असो कोणी असा व्हिडिओ करण्याच्या ह्यात जाऊ नये आणि चुकीचा व्हिडिओ अपलोड करू नये. अशा प्रकारे खोटी बातम्या स्वार्थापोटी व्हायरल करू नये आणि एखाद्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा काही कारणासह अशा व्हिडिओ मी पाहिले, मी स्वतः शूटिंग केलं आहे असं म्हणून लोकांपर्यंत प्रसारित करू नये. अन्यथा त्यांच्यावर मोठा गुन्हा दाखल होतो आणि लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण केल्याचे एक गुन्हा पण त्यांच्यावर दाखल होतो. कुमुदा TV ब्युरो न्यूज खानापूर.